सांगली जिल्ह्यातील जत तालुका। या दुष्काळग्रस्त भागात लोकसंख्या फार विरळ आहे। इथली लोक एका मोठ्या आरोग्यविषयक समस्येनं ग्रासलेली आहेत। पण एक गाव असंही आहे की त्यांनी ही आरोग्याची समस्या सोडवली आहे। हे शक्य झालं आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे। बाबर वस्तीच्या लोकांना कोणत्या आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं त्याबद्दल माहिती घेऊया। हा जो एरिया आहे 53 घरं आहेत त्या ठिकाणी आणि दुष्काळी एरिया आहे। जेव्हा पाऊस पडतोय तेव्हा द्राक्षाची बाग ते हे घेतात, जेव्हा पाऊस पडत नाही बाजरी ज्वारी असा हा पीक पिकवतात। जर काही जरी नाही भेटलं तर म्हणजे पूर्ण कुटुंब स्थलांतर होतात। बारामती किंवा पुणे किंवा असं मुंबई या ठिकाणी जाऊन स्थलांतरित होतात। आणि पाऊस जेव्हा येतोय त्या दिवशी सगळं वराड घेऊन आपलं सगळे गावी येत असतात। आणि जेव्हा जर पाऊस जर नाही गेला तर ऊस तोडीला जाण्याचं प्रमाण जास्त आहे। आणि ऊसतोडीला गेल्याच्या नंतर जेव्हा 6 महिने इकडं आणि 6 महिने तिकडं असं असतोय, जेव्हा ऊसतोडी करून येतात आणि तेव्हा इकडं पिण्याचं प्रमाण जो आहे तंबाखू खाण्याचा किंवा पिण्याचा किंवा असं शेतामध्ये गेल्याच्या नंतर टाइमपास म्हणून पण असं तंबाखू खातात। मी व्यसन करणार मी एकटाच होतो। आमच्या फॅमिलीमध्ये मी एकटाच करत होतो तंबाखू गुटखा। मला एवढं सवय होतं कारण दुकानात बसून ती सवय लागली होती मला। स्वतः तेच म्हणजे काम करत होतो म्हटलं तर ती लागली होती। कारण पहिला माझा ते शॉपच होता, तंबाखू गुटखाचे वगैरे माझे शॉप होतं। आणि नशा करणं तंबाखू खाणं हे जो परिसर आहे तो जास्त प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी मला आढळून आलेला आहे। पण जवळपास मी 2011 नंतर इथं बरंचसं पाहत होतोय, माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करत होतोय, पण त्या कुटुंबापर्यंत म्हणावं तसं असं पोहोचतच नव्हतं मी। मूल्यवर्धन मुत्ता फाउंडेशन ह्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रशिक्षण मिळालं आणि त्या प्रशिक्षणामध्ये मला माझ्या वस्तीवरचं जे वस्तुस्थिती होतं ते एकदम माझ्या काळजामध्ये भिडत होता। आणि माझे दुसरे जे सहकारी होते आदरणीय साईसिंग पाडवी सर, त्याच्यानंतर दिघे मॅडम, त्याच्यानंतर इथल्या वस्तीवरचे पालक आणि प्रशासन हे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या विषयाचं त्या मूल्यवर्धनच्या तासिकेमुळे हा विषयही त्यांना सांगितला। दारू तंबाखू माझं मिस्टर तंबाखू खात होतं, पण मी पण मिस्टरला सांगत होते की खाऊ नका, तुम्ही असं करू नका। दारू पण पेत होतं म्हणजे पार्टी वगैरे कधी केल्यानंतर। मग मी सांगितलं तर ऐकत नाही, तुम्ही काय घरचं आणून देते का असं मला उलट बोलत होतं। मग बोलल्यानंतर मी गप्प बसत होतं। 2 वर्षाच्या पाठीमागं जेव्हा आमच्या मुलांनी व्यसनबद्दल जी आम्हाला घरोघरी येऊन सांगायला लागली, पप्पा तुम्ही तंबाखू दारू गुटखा खाऊ नका। पप्पांना सांगलो दारू प्यायला तर तुमच्याबरोबर मी बोलणार नाही, तुम्हाला जेवण घालू देणार नाही। तुम्ही दारू प्यायचं सोडला तरीच तुम्हाला जेवायला सगळं देणार, नसता तुमच्याबरोबर बोलणार पण नाही। सतत मी अधूनमधून खात होतो तरीसुद्धा मुलगा हा चोरून पाहणार आणि आम्हाला ताकीद करणार, दारू प्यायल तर मी जेवत नाही, तुम्ही दारू सोडा तेव्हाच मी जेवणार। काय तर सांगतोय असं वाटलं होतं मला। दुसऱ्या दिवशी माझ्या खिशामध्ये ते पुडी घावली, मग त्यावेळी तो जेवण बंद केला। त्याच्यामुळे मी पूर्णच बंद करून टाकलं। एका दिवशी पप्पा खाताना फेकून दिलो, काट्या टाकल्यावर पप्पा रागावले। तसंच 4 दिवस केलं, एकदा रागावले आणि एका दिवशी लपून खायला चालू केले। एकदा लपून दारू पिताना आम्ही बघलो आणि मम्मीला विचारलं, मम्मी कुठं ठेवलं ती दारूचं बॉटल?
म्हणताना मम्मी सांगली त्यात येतं खिडकीत आहे बघ. म्हणताना मी गेलो, ते खिडकीतनं बॉटल घेतलो, नेऊन फोडून टाकलो तिकडं. टाकल्यावर पप्पा आला, कुठं आहे ती म्हणताना पप्पाला म्हटलो मी फोडून टाकलो ती, आता पिऊ नका तुम्ही. पप्पाला म्हटलं की अट धरलं पप्पाला, तुम्ही तंबाखू जरी खाल्लं मी घर सोडूनच जाणार असं म्हटलं. मग ते म्हटलं की कोण सांगायला लागले तुला घरात, तू मला माझे पटन पण मलाच तू शिकवा लागला का असं म्हटलं. मग म्हटल्यानंतर पोरं रडत बसलं. 2-3 पालकांनी असं आले, सर तुम्ही शिकवणार आहे का, तुम्ही शिकवायचं सोडून देऊन तिसऱ्याच काहीतरी भानगडी करत चालू केले काय तुम्ही, असं अनेक प्रकारे पालकांनी मला येऊन इथे हे करत, तुम्ही शिकवायचं सोडताय वेगवेगळं काहीतरी दुसरेच राबवत बसताय आणि शिकवायचं सोडून कोणत्या डॉक्टरला बोलून आणताय, कोणी आरोग्याचं काहीतरी सांगत आणताय, मुलांना कधी शिकवणार आहे तुम्ही, असे वेगवेगळे पालकांनी माझ्यावर प्रतिक्रिया हे करत होते. शाळेमध्ये ती सरांनी ती जे सांगली त्याला तेच मला ते सांगायला लागला येऊन, पप्पा तुम्ही वेळा तर तुम्हाला दारू पिऊन कॅन्सर झालं तर तुम्हाला खायला कोण देणार. त्यामुळे पप्पा तंबाखू खायचं सगळं सोडले. 3 तास पोरं बसलं माझं अक्षरशः. मला पण रड आलं की पोरं तुमच्यामुळे माझं पोरं तिथं अंधारात बसलं. मी पण आणायला गेलं नाही. गेल्यानंतर मग त्यांचं पप्पा म्हटलं की तंबाखू पिशवी घेऊन गेल्यानंतर तिथं काय केलं ते झाडच लावलं, म्हणजे मी आजपासून ती सोडणार. आणि त्याच्यामुळे मला पण वाईट वाटलं ते, त्याच्यामुळे मी 2 वर्ष झाले शॉपसुद्धा बंद केले. जेव्हा आता तेच पालक माझ्यासमोर येतात तेव्हा म्हणतात की सर खूप चांगलं झालं, इतकुशे लेकरं बोलायमुळे एवढं समाधान मिळालं की माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावाने, चुलत भावाने खूप सांगितले होते. आत्तापर्यंत खूप असं घर मी जर अगोदरपासून जर दारू सोडला असतोय तर माझ्या घरची खूपच चांगली परिस्थिती झाली असती आणि माझे पैसे पण एवढे बचत झाल्यात. म्हणून असं प्रत्येक पालकाने सांगतोय सर, आणि एवढा हॅपी आनंदी आहेत. एवढं माझं मिस्टरला सुधारलेत, म्हणजे पूर्ण ते दारू तंबाखूपासून मुक्त केलेत. भारत सरकारचा तंबाखूच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी मुलं पुढाकार घेत आहेत. अशा प्रकारे या छोट्याशा शाळेतील छोट्या मुलांनी बाबर वस्तीची मोठी समस्या सोडवली आहे.